अहो तसं नाही, मी कपडा घेतलेला मखमली कपडा आहे, ती कपडा लय अहो तुमचं ते मखमली असू नाहीतर झेंडू असू नाहीतर ते गुलाब असू त्याच्याशी मला घेणं देणं नाहीये. मी ते काम नाही करते, जेंट्स टेलरचं काम करत नाही, मी फक्त ब्लाऊज शिलाईचं काम करते. लेडीज टेलर कळतं का, लेडीज टेलर. नाही नाही नाही, मला काय तसलं सांगू नका. माझा पॅन्ट आणि शर्ट तुम्ही शिवून दिलाच पाहिजे बघा. नमस्कार मित्रांनो, मी नंदू मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नंदू मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला प्रँकचा कंटेंट होता तो बराच दिवस झाला बंद पडला होता. तर आपण पुन्हा नव्याने सुरुवात करतोय आणि रोज एका लेडीजला, रोज एका युट्यूबरला, रोज एका जेंट्सला, रोज एका स्टारला प्रँक कॉल करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांना फसवण्याचा प्रँक करणार आहे. तसेच आज आपण एका सातारमधल्या मलकापूरमधल्या एका लेडीज टेलरला कॉल करणार आहे आणि त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करणार आहे, त्यांना चिडीवरती घालणार आहे. तर प्रँक कॉल कसा होते बघण्याचा प्रयत्न करा. चॅनलवर जर तुम्ही नवे जुने असाल तर चॅनलला सुद्धा एकदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ते प्रेस करून लाईक करायला विसरू नका. चला तर आपण डायरेक्ट त्यांना कॉल टाकूयात. हॅलो. हॅलो. दुबईला लागलाय का फोन? नाही, दुबईला नाही, हा फोन महाराष्ट्रात लागलाय. महाराष्ट्रात कराड मधल्या मलकापूर शहरात फोन लागलाय का? मलकापूर शहरात. ओके, हा बरोबर, बोला की. काय करताय मॅडम तुम्ही आता? काय नाही, बसलोय. जेवण केलो का? नाही केलेलं अजून, करायचंय. कोण बोलताय तुम्ही? म्या कोण का बोला ना हो, विषय त्याचा नाही, डायरेक्ट मुद्द्याचं बोला. जेवण केलो का तुम्ही? मी जेवण नाही केलेलं, जेवायचंय. पण तुम्ही कोण बोलताय? अहो म्या तुमच्या गलीतूनच बोलतोय. कोण का बोला ना मी, पण मला सांगा, जेवण का केलं नाही तुम्ही अजून? आमच्या इथं गल्ली नाही हो, आमच्या इथं कॉलन्या असतात, कॉलन्या. हा, इच्छा गावात तुमच्या इकडे कॉलनी असते का नाही शहरात, ती विसरूनच गेलो मी. असू द्या असू द्या, ती जरा शिक्षण नसल्यामुळं भाषण फसतंय आमचं, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, बोला. मग काय करताय तुम्ही आता? काय नाही, बसलेले आहे घरामध्ये. तुम्ही कोण बोलताय? मी कोण का बोला ना, तुम्ही जॉब करताय का घरकाम करताय का तुमचा स्वतःचा बिझनेस आहे? माझं शॉप आहे, टेलरचं काम करते मी. म्हणजे ती जोया लेडीज टेलर तुमचा शॉप आहे का? हो, बरोबर. हा, ऍक्च्युली मी बरोबर व्यक्तीलाच कॉल केलाय, नो प्रॉब्लेम. हा, बोला की. तर आपलं तुमच्याकडे एक काम होतं मॅडम. हा, बोला की. बरं जाऊ द्या, ते कामाचं नंतर बघू. हा, बोला. काय करताय आता सध्या तुम्ही? काय नाही, बसले. होय. हम्म. मग मिस्टर वगैरे काय करते तुमची? मिस्टर माझे बांधकाम करतात. अच्छा अच्छा, चांगली गोष्ट आहे की. हो. काय अन हाय काय तिकडं घर बिर काय बांधायची? असतील तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तुमचे मिस्टर बांधकाम कॉन्ट्रासेप्टिव्ह कामं घेते का? हो हो. चालतंय चालतंय, चांगली गोष्ट आहे. मला बरं. सांगा, तुम्ही आमच्या कॉलनीतनं बोलताय आणि तुम्हाला माहित नाही का मग? नाही नाही, मला पर्सनल माहिती कुठली? मी फक्त राहतोय आणि मी लहानपणी तुमच्या कॉलनीत राहिलेलो आहो. आता मी आपलं गाव सोडून लांब गेलो. होय. हा. बरं. कोण बोलतंय? नाव काय तुमचं? मग मी काय झालं, आज सहज मी युट्यूब बघत बसलो होतो, तर हा. हिना ब्लॉग्स तिथं युट्यूबवर एक चॅनल आहे आणि तिचा व्हिडिओ माझ्या समोरच आला. क्लिक केला तर मला लहानपणीच्या काही आठवणी जाग्या झाल्या ना आठवल्या. हा 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 हा. त्याच्यामुळे मी तुम्हाला नंबर कुठनं कुठनं काढलाय, प्रयत्न करून कॉल करण्याचा प्रयत्न केलाय मी. हा. हम्म. पण नाही, माझा नंबर तुमच्याकडे म्हणजे कसा आला? कुणी दिला काय? अहो नंबर देणारे लय आहे. त्या आपल्याला महाराष्ट्रातला कोणाचा बी नंबर काढायला सांगा, मी 2 मिनिटाच्या आत लगेच काढतो. आणि तुमचं नाव काय? माझं नाव काय तर असेल हो, मी सांगतो. पण माझं ती काम करा की अगोदर तुम्ही. बोला ना तुमचं काम काम काय ते. बरं ती काय झालंय, जाऊ द्या ती झालेलं झालं. मुलं वगैरे किती आहे तुम्हाला? मला मुलं किती आहेत? काय करतात? ह्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं आहे? तुमचं काम काय ते सांगा ना. मग तीच बोला लागलोय. अगोदर बोलणं तर होणं गरजेचं आहे ना. मग मुलं काय करते, ती शाळेला जाते ती का काय, ती कळायला तर पाहिजेला.
पण तुम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं आहे? तुम्ही बोलताय कोण? माझी चौकशी कशाला पाहिजे तुम्हाला? अहो चौकशी करणं हे आमचं काम असतंय. मग आता आपण ज्या व्यक्तीबरोबर काम करतोय, तर त्या व्यक्तीची माहिती पण असणं गरजेचं आहे ना. मला 3 मुली आहेत हं. हां, माझे मिस्टर बांधकाम कॉन्ट्रॅक्टर घेतात हां, आणि माझं दुकान आहे जोया लेडीज टेलर म्हणून. हां. हं. तुमचं काय काम आहे ते सांगा? मग तुम्ही तर लय सावकार आहो की हो. म्हणजे सावकारचं काय आता? लय श्रीमंत आहे तुम्ही तर मग तुमच्याकडे पैसा वगैरे भरपूर असेल. हो, असं काही नाही बघा. मग पैसा आणि हे आणि ते काही नाही. बरं तुमच्या मुद्द्याचं तुम्ही बोला ना. तुम्हाला म्हणजे तुमचं काय काम आहे ते तरी सांगा. हे बाकीच्या फालतू गोष्टी कशाला बोलताय? मुलं आणि काम आणि धंदा आणि हे आणि ते. काय काय करणार आहो तुम्ही? फालतूक जरी बोललं तर काय करणार आहो काय तुम्ही? करणार म्हणजे? काहीतरी मूर्खसारखं कशाला बोलताय? काय? मी ज्या कामासाठी कॉल केलाय ना, तेच कामाबद्दल तुम्ही बोला ना. उगाच काहीतरी मूर्खासारखं काहीतरी हे आणि ते काहीतरी घरातल्या गोष्टी बोलत बसताय. म्हणजे मी तुम्हाला कामधंदा नाहीये का? म्हणजे आम्ही येडावून तुम्ही शहाणा हो का? मग तुमचं काम काय ते मला सांगा ना. उगाच फालतूगिरी काय लावलेलं आहे हे? हे काय मुलं किती आहेत आणि हे काय असलं बोलायचं असतं का? बरं जाऊ द्या चला. आम्हाला आता तुम्ही मूर्ख म्हणताय म्हणजे आम्ही येडी माणसं. नाहीतर काय कामाचं जे काय ते बोला ना तुम्ही. उगाच फालतू बोलू नका ना काय पण. डोक्याला ताप. जाऊ द्या. माझं एक काम होतं करचाल का? मॅडमने फोन कट केलाय रागावून. असू द्या मी रिटर्न फोन करण्याचा प्रयत्न करतो. चिडीला गेल्यात बरं का मॅडम. कारण त्यांना माहिती नाही मी कोण आहे ती. हॅलो. हॅलो. मॅडम सॉरी बरं का. माझं काम काय आहे तुम्ही ऐकून तर घ्या राव. इतकं कशाला हायपर होताय, रागावताय? तुम्ही काही सांगतच नाहीये. कोण असं कस्टमर जरी माझा असेल ना, तर असं घरातल्या कोण गोष्टी विचारत नाही हो. तुमचं बरं काम काय ते तुम्ही सांगितलं पाहिजे ना मला. मी काय केलतो आज कराडला गेलतो आणि कराड मधल्या दुकानातनं पॅन्ट न शर्टचं कापड आणलंय. मखमली कापड आहे ती. हां. तर मग ती मखमली कापडाचा तुम्हाला पॅन्ट शर्ट शिवून द्याचाल का मला? अहो माझं दुकान लेडीज टेलरचं आहे. मग लेडीज जेंट्स टेलर नाहीये. मग लेडीज टेलर असलं म्हणजे काय झालं? तुम्हाला पॅन्ट शर्ट तर शिवता येत असेल ना? बावळट आहे का? जेंट्स टेलर आणि लेडीज टेलर मध्ये फरक कळतो का? जेंट्स टेलर मला नाही येत ते. तिकडं काही दुकानं काही दुसरी जळालीत का ते जेंट्स टेलरची? मग मी फक्त ब्लाउज ड्रेस शिवते. छे 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 छे. माणसाची कापडं शिवत नाहीये मी. अहो असं कुठं असतंय का? टेलर म्हणल्यावर समधीच कामं येत असते ती ना. तुम्ही एखाद्या जेंट्स टेलरकडे जावा बघा. तिथं जाऊन विचारा बरं, की तुम्ही ब्लाउज शिवता का? ड्रेस शिवता का म्हणून? अहो तसं नाही. मी कपडा घेतलेला मखमली कपडा आहे. ती कपडा लय अहो तुमचं ते मखमली असू, नाहीतर झेंडू असू, नाहीतर ते गुलाब असू, त्याच्याशी मला घेणं देणं नाहीये. मी ते काम नाही करत आहे. जेंट्स टेलरचं काम करत नाही मी. फक्त ब्लाउज शिलाईचं काम करते. लेडीज टेलर कळतं का? लेडीज टेलर. नाही, नाही, नाही. मला काय तसलं सांगू नका. माझा पॅन्ट आणि शर्ट तुम्ही शिवून दिलाच पाहिजे बघा. उगाच काहीतरी डोक्याला माझ्या का नाही, मी रागात काय पण बोलीन बरं का. परत बोलायचं नाही असं बोलले आणि तसं बोलले. मूर्खागत काही पण असं फालतू बोलायचं नाही. तिकडं जावा आणि जेंट्स टेलर हुडका आणि तिकडं टाका. मी ब्लाऊजचं काम करते. फक्त झंपर एकदम गावंढळ भाषा झंपर आणि ड्रेस एवढं शिवत्या. आपण तुम्हाला येत असेल की शर्ट पॅन्ट शिवता हो. नाही हो येत मला ते. माझा नाही तो क्लास झालेला. ए कळतंय का तुम्हाला? तसलं काय सांगू नका. मला पॅन्ट आणि शर्ट तुम्ही शिवलेलीच लॅच आहे आणि अरे तुम्ही शिवायला पाहिजे. तुम्ही काय मंद झाले काय मंद? बुद्धी काय भ्रष्ट झाले का? मी सांगितलं तुम्हाला कळत नाहीये का मी जेंट्स कपडे शिवत नाही म्हणून? मग कोणाच शिवता हो? ठेवा फोन. जनावराचे शिवता हो कपडे. हे असं असतंय बघितलं का? कोणाला तर वेड्यात काढणं म्हणजे लय अवघड काम आहे ते. लगेच फोन कट करते ती समोरची. पण असू द्या आता. फोन लावून समजावून सांगितलं पाहिजे आपल्याला. तर चला मी अजून रिटर्न कॉल करतो.
हे बघा, परत जर मला कॉल केला का नाही तुम्ही, मी माझ्या मिस्टरांना तुमचा नंबर देईन. द्या की कळतंय का? तुमचे मिस्टर काय करतील? त्यांना बोलायचंय का? हा बोलायचं आहे, द्या बरं. ती काय नेमकं काय करते ती मला? अहो तुम्ही जा ना तिकडं, तुमचा ड्रेस शिवायचा ना, तुम्ही जेंट्स टेलर बघा तिकडे टाका. मला का त्रास द्यायला लागलाय तुम्ही? अहो माझा ड्रेस तुमच्याकडून शिवून घ्यायचा आहे ना. तुम्ही सकाळपासून 4-5 जणांबरोबर भांडणं झालीत आणि तुम्ही शेवटला आता काही माझं काही पक्का आहे, माझं भदीर करता काय माझं डोकं? अहो तुम्ही तुमच्या दुकानावर नाव टाकलंय टेलर म्हणून, तर टेलर मग प्रत्येक कपडे शिवत टेलर असते फक्त की? लेडीज टेलर, जोया लेडीज टेलर माझ्या दुकानाचं नाव आहे, जोया लेडीज टेलर. लेडीज आणि जेंट्स असं नाही टाकलेलं मी. कळतंय का? त्यातला फरक कळतं का जरा तरी तुम्हाला? ए मला कशाला फरक तुमचं नाव काय ते मला सांगा. मी तुम्ही येते तुमच्याकडे त्या ड्रेस पीस न्यायला. तुमचं नाव काय ते सांगा. तुम्ही जास्त आगाऊ बोलूच नका आणि तसलं तत्त पप करूच नका. काय बोलायचं ते सरळा बोला एकदम. आपल्याला काय माणूस आहे तुम्ही? तुमचं नाव काय मला सांगा जरा. आपल्याला चलत नाही तसला अजिबात. आपला ड्रेस तुम्ही हे शिवून बघा, दिलाच मी पाहिजे. माझं डोकं ऑलरेडी सकाळपासून खूप फिरलेलं आहे बरं का. बिनकामाचं माझ्या तोंडातून शिव्या निघतील. मला परत फोन करायचा नाही आता. हा डोसकं खवळलंय तुमचं. हं, काय करणार हो तुम्ही? तुम्हाला काय नीट झालंय का? तिकडे जावा ना, तिकडं टेलर असतील की त्यांना तिकडे खपा की तिकडे. खपा म्हणजे काय? काय माणूस आहे गड्या तुम्ही? खपा म्हणजे काय असते हो? हे बघा, तुमचं नाव पहिलं मला काय ते सांगा. मी कॉलनीतले आमच्यात किती आहेत का नाही, मी सगळ्यांना कॉल करून विचारते, हे बाबा हे कुठं राहिलात ते. अहो तुम्ही आता मला हुडकू शकणार नाही. मी मुंबईला राहतोय. माझं फक्त बालपण आपल्या कॉलनीत गेलेलं आहे मलकापूरला. तुमचं नाव काय सांगा. मी एका मिनिटात हुडकून काढते आणि ते तुमच्या घरी जाते आणि सांगते, बाई तुमचं पोरगं हे कोण आहे ना, मला त्रास द्यायला लागले म्हणून. मला काय मीच दिसलं का त्रास द्यायला? अहो मी लय प्रामाणिक माणूस आहो. आजपासून एका पण महिलेला मी त्रास दिला नाही. तुम्हाला कशाला त्रास दिला नाही म्हणजे हे काय आता त्रासच झाले की. आता मी सांगते तुम्हाला, मी जेंट्स टेलर नाहीये, लेडीज टेलर आहे. तुमच्या बायकोचे काही कपडे असेल ते टाका शिवायला, ते शिवते. मला येत नाही, खरं सांगायला लागले तुम्हाला. अहो इथं आमचं लगेच झालं नाही आणि बायकोची कपडे कुठली टाकायचे अजून? मग तुम्ही काय करा, लग्न करा आणि लग्न झाल्यानंतर का नाही तुमच्या बायकोचे कपडे घेऊन या शिवायला. मग त्यांचे ब्लाऊज ड्रेस काय असेल ते मी शिवून देते. म्हणजे नुसतं कपडे शिवण्यासाठी लग्न करू का मी आता? मग एक काम करा की तुमचे ते मखमली कपडे आहे का नाही ते घेऊन जेंट्स टेलरकडे जावा. वाटलं तर मी तुम्हाला त्या जेंट्स टेलरचा नंबर देते, तिथे जाऊन तुमचे कपडे शिवायला टाका. ए मला कॉल करू नका तुम्ही. मी आता कॉल कट केला ना, परत मला अजिबात कॉल करायचं नाही. मला डोकं खवळालं, मी खरंच बेकार शिवाय देणार आहे ना. तर मी माझी एक शिवी ऐकली ना, बेहोश होऊन जाशील. मला तीच काम करायचं आहे आणि मला तीच शिवाय ऐकायची. त्या म्हणून तर मी तुम्हाला खवळण्याचा प्रयत्न करायला लागलो. द्यावरती कसल्या शिवाय त्या बघू. बावळट आहे का हो तुम्ही जरा? तुम्हाला काही काम धंदा नाहीये का? हा, तुमचा एवढा वेळ माझा वाया घालवला. एक ब्लाऊज माझा शिवून झाला असता माहितीये का. 250 रुपये मला मिळाले असते. मुरगागत कॉल करायचे कुणाला पण आणि बक 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 करत बसायचं. तुम्हाला टाइमपास करायला काय मीच घावले काय आज? म्हणजे 20-30 मिनिटात तुम्ही एक ब्लाऊज शिवून काढता हो का? मी अर्ध्या तासाच्या आत शिवते. मी 15 मिनिटात एक ब्लाऊज शिवते. अरे बापरे, मग तुम्ही तर लेडीज टेलर मध्ये एक्सपर्ट आहे भरपूर. हा आहे. अरे यार, म्हणजे कसं करायचं माहिती माझ्या ड्रेसचं? तुम्ही जेंट्स टेलर बघा आणि तिकडे तुम्ही शिवायला टाका. अहो मग तुम्ही द्या की शिवून. काय मरणार आहो का एखाद्या जेंट्सचा ड्रेस शिवून दिल्यावर? म्हणजे तुम्ही तुमच्या ड्रेससाठी मला मारायला लागलाय व्हय? मी मारत नाही, पण ड्रेस शिवल्यावर डोक्याचा भाग आहे का तुम्हाला? कॉल कुणाला लावलाय नीट बघा पहिलं आणि नीट बोलताना पण नीट व्यवस्थित बोलत जावा. ते तुम्हाला रेली सांगतोय मी. शिक्षण नसल्यामुळं भाषण फसतंय. तुम्ही काय रागाला जाऊ नका. रागाला जाऊ नका म्हणजे मी तुम्हाला आता 5-6 मिनिटं झाले तुम्हाला सांगते मी की मी माणसाची कपडे शिवत नाहीये. मग तुम्ही तुम्ही परत मला म्हणते तुम्ही शिवा. मला येत नाही तर काय शिवू मी? मग तुम्ही मला काय पंजाबी ड्रेस शिवून देऊ का त्या मखमली ड्रेसचा? प्रँक कॉल करणाऱ्या नंदू मोरेचे कपडे शिवून देताल का तुम्ही? हा, नंदू दादा आहे व्हय? काय रावताय आवाजावरून सुद्धा तुम्ही ओळखत नाही म्हणजे काय माणसं झालो काय? नाही आवाज पण नाही एवढा म्हणजे ओळखला नाहीये. सॉरी बरं का. पण येणारच नाही कॉलवर आवाज ओळखू येणारच नाही. सॉरी बरं का. तुम्ही
असं प्रँक माझ्यावर करशील मला असं कळालंच नाही हो. अहो मी सहज प्रँक करत असतो कोणावर पण, आणि मग म्हणलं आता ताईचा आपला चांगला संपर्क आहे, ओळख आहे, तर हिना ताईला एकदा प्रँक कॉल करावा आणि आश्चर्यचकित करावं म्हणलं तर. आणि वेगळ्या नंबरवरनं कॉल केलाय काय तुम्ही माणूस आहे खरंच बाबा. नाही नाही आपलं एक तर मला सकाळपासून का नाही हा 3 बायकांच्या बरोबर माझे वाद झालेले. अरे यार. म्हणून मी दुकान बंद केलं सकाळी आणि घरी येऊन बसल्या निवांत, घरातली कामं वगैरे झालेत आणि हे शेवटला तुमचा कॉल. आणि त्यात पण तुमचं डोकं हॅक केलं मी. असं कशाला करायचं हो. जाऊ द्या आता, म्हणलं जरा गंमत करावं ताईची. नाही बरं का, सॉरी बरं का तुम्हाला जरा बोलल्या मी. नाही नाही बरोबर आहे. आता आपलं कधी एकतर बोलणं नाही, फक्त एकमेकाकडे नंबर आहे, त्याच्यावर कॉलिंग नाही आणि ओळखू पण नाही तेच की, म्हणजे एवढ्या मोठ्या युट्यूबर बरोबर आपण एवढं वाकडे शब्द बोललाय ते सॉरी 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 सॉरी. कशाचं डोंबल्याचा युट्यूबर आहे का राव मी, पण तुमच्यासारखा सर्वसाधारण. नाही अहो, हाय तुमचे व्हिडिओ मी बघितलेत, बऱ्यापैकी बघितलेत. हा हा पण वेळ पण मिळत नाही एवढं बघायला, काम वगैरे भरपूर असतं घरातलं. हा हो. मग माझं माहेर तिकडेच आहे की उस्मानाबाद. माहिती आहे ना मला, मग पण उस्मानाबाद मध्ये कुठं राहता हो तुम्ही? उस्मानाबाद मध्ये का नाही सारोळा माहिती आहे का, सांजा सारोळा. सांजा सारोळा माहिती आहे की मला. आणि उस्मानाबाद मध्ये माझा भाऊ राहतो, त्याचं फुलाचं दुकान आहे. हा आणि कराड माझं सासर आहे. हा आदर्शनगरला दुकान आहे माझं, जोया टेलर म्हणून. हा तुम्ही काय आलाय का इकडे? नाही तिकडे याला, पण तुमच्या दुकानाची चर्चा ऐकून आहो ना, होय. त्याच्यामुळे म्हणलं एकदा त्यांना कॉल करायलाच पाहिजे. हा या की कधी आला तर. चलतंय, सातारला आलं तर भारी वाटेल जरा या. नक्की नक्कीच तिकडे सातारला आलो ना तर तुमची भेट घेऊनच जाणार मी. बरं बरं चालेल चालेल ठीक आहे. सॉरी बरं का परत एकदा. हो नका सॉरी म्हणू, ह्यात माझी चुकीन, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय. नाही हो, म्हणजे तुम्ही वेगळ्या नंबरवरनं कॉल केला ना, त्याच्यामुळे म्हणजे नाही का, म्हणजे नंबर मी घेतलेला तुमचा, पण काही कधी बोललोच नाही, त्याच्यामुळे काही आवाज पण नाही एवढं ओळखीचं वाटलं. हा बरोबर आहे. चालेल, ह्या काळजी करतो निवांत मी कॉल. हो हो चालेल ठीक आहे, ओके. चलते ठेव. तर मित्रांनो आपण कराडमधल्या एका मलकापूर शहरात कॉल केला होता हिनाताईला. तर हिनाताई मला सुरुवातीला ओळखू शकल्या नाहीत्या, पण जेव्हा त्यांनी ओळखलं ना तेव्हा त्या आश्चर्यचकित झाल्या, कारण आपलं रिअल कॉल असतात, जास्त हसायला येणार नाही पण एकदम रिअलरित्या आपण फसवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यांचं एक लेडीज टेलरचं दुकान आहे चांगलंच, जोया लेडीज टेलर. तर खूप छान प्रकारचे ते काम करतात, कपडे शिवतात बरं का. तर म्हणलं चला आपण पण त्यांना थोडं फसवण्याचं काम करूया. तर ती ॲक्च्युली फसल्या होत्या, पण मी परत माझी हिस्ट्री सांगितली. चला मित्रांनो, तुम्हाला जर प्रँक कॉल आवडला असेल तर प्रँकला सुद्धा एकदा लाईक करा, आणि रोज असेच नवीन नवीन प्रँक कॉल बघण्यासाठी चॅनलला तुम्ही एकदा सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून चॅनल सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री असतं. तर चला मित्रांनो, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.